श्री कृषी रजमध्ये आपलं स्वागत आहे. हे आहे आपलं पॅड A14 मॉडेल. ह्याची सेटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. इकडं आपण मेन सप्लाय चालू करायचा. मेन सप्लाय चालू झालं हे असं सगळं लिहून येतं. SD14 60 अँपिअरचा आहे तुला. हे असं आलं मॅन्युअलमध्ये ठेवायचं. इथे सेटचं बटन आहे ते प्रेस करून ठेवायचं. प्रेस केलं की आपण त्याच्या सेटिंगमध्ये जातो. सेटिंगमध्ये पहिलं गेलं की पहिलं ड्राय रनचं सेटिंग येते. ड्राय रन आपल्याला किती हवं आहे तेवढा सेट करू शकता. आता सपोज आपल्याला 7.7ला करंट सेट करायचं आहे तर पुढे जाण्यासाठी आपल्याला हे बटन प्रेस करायचं आणि मागे येण्यासाठी ऑफ टायमरचं बटन दाबून धरायचं. असं पुढे मागे करू शकतो. आता आपण 3.4ला करंट सेट करू ड्राय रनचा. ACP आलं की ते ॲक्सेप्ट होतं, करंट सेट होतो. आता ओव्हरलोडचा सेट करू आपण. ओव्हरलोडला सुद्धा एकदा प्रेस करायचं, त्याच्या आतमध्ये जातं आपण. करंट वाढवायचा. आता ड्राय रन 3ला सेट केलं आहे म्हणल्यावर ओव्हरलोड आपण 7ला सेट करू, 7.4. आणि मागे यायचं असेल तर सेम प्रोसेस, ऑफ टायमरचं बटन दाबायचं. इथपर्यंत आला की हे बटन दाबायचं, सेट होतो. ACP म्हणजे ॲक्सेप्ट, सेट झाला. आता हे आहे POT म्हणजे पॉवर ऑन टायमर. पॉवर ऑन टायमरमध्ये गेला की तुम्हाला किती वेळासाठी मोटर चालू ठेवायची, लाईट आल्यावर किती वेळाने मोटर चालू करायची त्याचा तो टायमर आहे. ते पण आपण 999 मिनटापर्यंत सेट करू शकता. आपण त्याला आता 1 मिनटाचा टायमर सेट करू. SDT हे आहे स्टार डेल्टा टायमर. आपलं स्टार डेल्टा किती वेळ म्हणजे आपण शक्यतो 2 सेकंद चालू ठेवतो. त्याचा आपण 7 सेकंद पण म्हणजे त्याचं 10 सेकंदापर्यंत दिलेलं आहे. आपल्याला हवं आहे तेवढा तुम्ही सेट करू शकता. आपण 2 मिनटाला सेट करू. आत्ता त्याला 2 सेकंदला सेट करू. आहे SPP आत्ता बायपास आहे. SPP पण आपण सेट करू शकतो. SPP सेट करायचं म्हणजे 2 फेजमधला जो डिफरन्स असतो तो आपण सेट करू शकतो याच्याने. हा आहे ऑन टायमर. ऑन टायमर म्हणजे तुम्हाला किती वेळ मोटर चालू ठेवायची त्यासाठी आपण टायमर सेट करू शकता. 999 मिनटापर्यंत टायमर सेट करू शकता. पुढे जाण्यासाठी ऑन टायमर दाबायचं, मागे येण्यासाठी ऑफ टायमर दाबायचं. आता आपण ऑन टायमर 20 मिनटाचा सेट करू. आता आहे तो ऑफ टायमर. ऑफ टायमर म्हणजे तुम्हाला किती वेळ मोटर बंद ठेवायची ते. आपण मोटर आता फक्त 10 मिनटासाठी बंद ठेवू.